नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजी 2026 च्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात स्टेट सीईटी सेल मुंबईद्वारे दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाची सूचना क्रमांक 6 प्रसिद्ध करण्यात आली आहे। या अधिसूचनेद्वारा इंटर्नशिप, बॉन्ड सर्व्हिस, सामाजिक उत्तरदायित्व सेवा आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वार्षिक शुल्काबाबत 3 मोठे व अत्यंत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। या सर्व सुधारणांचा नक्की अर्थ काय आहे, त्याचा विद्यार्थ्यांच्या भविष्यावर आणि करिअरवर कसा परिणाम होणार आहे, याविषयीची सखोल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण नियम क्रमांक 24.1 मधील सुधारणा समजून घेऊया। शासकीय आणि महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातून GOEI नॉमिनी, ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा अंतर्गत BDS अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या व इंटर्नशिप संपवणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संरक्षण सेवेमध्ये 1 वर्ष अनिवार्य सामाजिक उत्तरदायित्व सेवा बजावणे बंधनकारक करण्यात आले आहे। परदेश प्रवासावरील मर्यादा व रुपये 10 लाख दंड। BDS पदवी प्राप्त केल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्षाच्या कालावधीत विद्यार्थी भारत सोडून परदेशात जाऊ शकणार नाही असे प्रतिज्ञापत्र अंडरटेकिंग देणे आवश्यक राहील। या नियमाचा भंग केल्यास संबंधित उमेदवारास रुपये 10 लाख इतकी अपर्ताव्य म्हणजेच नॉन रिफंडेबल दंडाची रक्कम भरावी लागेल। आता वळूया सर्वात दिलासादायक आणि महत्त्वाचा नियम क्रमांक 24.2 कडे। महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार दिनांक 23/7/2026 राज्यातील शासकीय, महानगरपालिका तसेच खाजगी विना अनुदानित व अल्पसंख्याक प्रायव्हेट अँड मायनॉरिटी वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाची सामाजिक उत्तरदायित्व सेवा बॉन्ड सर्व्हिस लागू राहणार नाही। हा सर्व MBBS पदवीधरांसाठी अत्यंत मोठा निर्णय आहे। यामुळे MBBS पूर्ण केल्यानंतर थेट उच्च शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन, PG प्रिपरेशन किंवा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय प्रॅक्टिस सुरू करण्याचा मार्ग विद्यार्थ्यांना मोकळा झाला आहे। तिसरा महत्त्वाचा बदल नियम क्रमांक 28 मध्ये करण्यात आला आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 करता शासकीय अनुदानित व महानगरपालिका गव्हर्नमेंट अँड कॉर्पोरेशन वैद्यकीय महाविद्यालयांमधील MBBS अभ्यासक्रमासाठी वार्षिक शैक्षणिक शुल्क ट्युशन फी रुपये 1,67,300 निश्चित करण्यात आले आहे। पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, या सुधारणांचा प्रवेश प्रक्रियेवर आणि भविष्यावर कसा परिणाम होईल हे लक्षात घेणे गरजेचे आहे। MBBS विद्यार्थ्यांसाठी वेळेची बचत। MBBS नंतर 1 वर्षाची बॉन्ड सेवा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोलाचे 1 वर्ष वाचणार आहे। यामुळे विद्यार्थी थेट PG एंट्रन्स, नीट PG अथवा नेटची तयारी करू शकतील। BDS करणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा बॉन्ड पूर्ण करावाच लागेल आणि पुढील 5 वर्षे परदेशात जाण्यावर कायदेशीर मर्यादा असेल। त्यामुळे BDSचा पर्याय निवडताना पालकांनी ही 10 लाखांच्या दंडाची व 5 वर्षाच्या अटीची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे। शासकीय महाविद्यालयांचे सुधारित शुल्क लक्षात घेऊन पालकांनी त्यानुसार आपले आर्थिक नियोजन आधीच करून ठेवावे। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील असे क्लिष्ट कायदेशीर नियम, बॉन्डच्या अटी आणि फी संरचनेतील बदल वेळेवर न समजल्यास पालकांचा मोठा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते। म्हणूनच योग्य वेळी अचूक माहिती घेऊन आपला प्रवेश निश्चित करणे हिताचे ठरेल। तुमच्या मार्क्सनुसार योग्य कॉलेजची निवड करणे, चॉईस फिलिंग करणे आणि प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर अचूक मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग सदैव तुमच्या पाठीशी आहे। तज्ञ मार्गदर्शनासाठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधू शकता। आमचा फोन क्रमांक आहे 93 25 26 15 65। वैद्यकीय व आरोग्य विज्ञान प्रवेश प्रक्रियेबाबत अशाच नवनवीन व अधिकृत अपडेटसाठी आजच आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थी व पालकांसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।